त्याला नाविलाज आहे मराठा समाजाचा. मराठा समाजाचं नाविलाज आहे. मराठा समाजानं सरकारला 7 महिने जवळपास वेळ दिलेला. याच्यापेक्षा मराठा समाजात आणखीन काय प्रामाणिकपणा पाहिजे, आणखीन सरकारचे काय शब्द मराठा समाजानं ऐकायचे. आता स्वतःचे मुलं जर मोठे करायचे तर आम्हाला मुंबईकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. हे आरक्षण मुंबईतच आहे, ते घेतल्याशिवाय पर्याय नाही. मराठा समाजाला माझी विनंती की आपलं पोरं आज आपले सगळे मुंबईकडे निघत आहेत मराठा आरक्षणासाठी. पाठीमागून त्यांच्या पाठीवरती हात ठेवा, त्यांच्या पाठीशी खंबीर पाठीमागून उभे राहा. जरी तुम्ही गावाकडे असलात, आम्ही मुंबईला चाललो असलो तरी ही जाणारे हे तुमचे मुलं आहेत आणि हे चाललेले मुलं तुमच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून तिकडं आरक्षणाची झुंज देण्यासाठी चाललेत, आरक्षण घेण्यासाठी चालले. पाठीमागं राहिलेल्या करोडोच्या मराठा समाजानं त्यांच्या पाठीशी उभा राहा. आज आपले हे पोरं मुंबईच्या दिशेने निघाले. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आता मागं येणार नाही. आम्ही तुमच्यात असोत नसोत माहीत नाही, परंतु मात्र हा विचार तुम्हाला आता पाठीमागे एकजूट आणि विचार टिकवायचा आहे. मायबाप मराठ्यांना माझी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती की आज हे लेकरं मुंबईच्या दिशेनं 9 वाजता निघायला लागले. सगळा मराठा समाज ताकदीनं पाठीशी उभा राहा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.